हाय अजित, हाव आर यू ब्रो? नाव वी आर गोइंग टू मराठी आपण मराठी. केशवराज टेम्पल कडे जातोय. ऍक्च्युली हे आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला सूरजने सजेस्ट केलं की त्याने रील बघितली, तिथं त्याने सजेस्ट केलं की एक चांगलं मंदिर आहे. आता आम्ही जस्ट निघालो आहेत चेकआउट केशवराज मंदिराकडं, आणि इथून थोडंसं वॉकिंग जायला लागतं चालत. बघू शकता किती ट्रॅफिक आहे. करून ठेवलंय. अजून आम्हाला अर्धा किलोमीटर पुढे चालत जायचंय. तर भेटूया आपण मंदिरामध्ये. बाय. येस. काय म्हणणं आहे प्रसन्न, कशी वाटली ट्रिप? कालचा दिवस कसा होता? अप्रतिम. सौरभ, मजा केली का? कालचा जो आमचा नृत्य नाच होता तो अतिशय सुंदर होता. नृत्य आणि नाच एकच असतं. नृत्य, कॉमा नाच, कॉमा डान्स अतिशय उत्तम होता. हा, नारळाची झाडं बघितल्याशिवाय असं वाटत नाही आपण कोकणात आलो ऍक्च्युली. सुपारीची झाडं, नारळाची झाडं चालेल तेव्हा असं वाटतं की फील होतं की आपण कोकणामध्ये आलेलो आहे. हो, बरोबर बोलतोय. असं खरंच मला असं वाटतं अजित आता ब्लॉगर आहे. बरोबर बोलतोय. कारण त्याची टोन आणि भाषा एकदम अचानक चेंज होते जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर येतं तेव्हा. का अजित, तुम्ही याच्या आधी कुठे कुठे गेलेला व्लॉगिंग करायला? मी ऍक्च्युली इकडे बघू. व्लॉगिंग वगैरे करत नाही, इकडे बघू बट नका, आता असं आपण आपल्याकडे आता एक युट्यूबर आहे जो की खरंच खूप सुंदर हो, त्याचे थँक्यू. खूप सुंदर त्याचे कंटेंट वगैरे असतात. सो आय एम बिग फॅन ऑफ हिम. तर तो जस्ट बोलला की तू आमच्या सोबत येऊन जा, आपण जाऊया फिरायला असं तिकडे. तर आहे तिथे एक केशवराज महाराजांचं मंदिर आहे, गणपती मंदिर आहे ठीक ना. हो हो. हो, तर आपण त्या आता गणपती मंदिरात जातोय. याच्या आधी भरपूर मी ट्रेक्स अँड केलेत, बट नाही, मी ऍक्च्युली सोलो करायलाच प्रेफर करतो. मला एक सजेशन द्यायचं आहे. तुम्ही फक्त मराठीतच बोला. नाही फक्त आपल्या आता प्रेक्षकांना थोडं. झेपणार नाही. आम्ही अरे जे हो बोलू, हो, हा. ते मला माहिती, त्यांना नाही झेपणार, त्यांनी ट्रान्सलेट करून घेऊ शकतात ते त्यांचं बघायचं असेल फॉलोअर्स तर. कमी होतील. नाही, माझे नाहीत नाही फॉलोअर्स ते माझे नाही आहेत. ओके, हा. हो, that's why. त्यामुळे त्याला काळजी जास्त नाही का? काय? So, बाकीच्यांचं? ठीक आहे. मग ओव्हरऑल एक्सपिरियन्स आपला कोकणातला एकदम बेस्ट होता. तिला पण एकदम संस्मरणीय प्रवास होता असं म्हणू अविस्मरणीय. अविस्मरणीय नाही बोलू अविस्मरणीय. शकत मी. अविस्मरणीय नाही बोलू शकत मी. संस्मरणीय. त्याचा अर्थ काय आहे पण? त्याचा अर्थ मला कळला तर- आता मराठी नव्याने शिकावी लागते बहुतेक. अविस्मरणीय बोल ना. सो छान होता आजचा म्हणजे कालचा पूर्ण दिवस. आजचा आपला आजचा आणि दिवस रात्रीबद्दल खूप- काय सांगाल तुम्ही? आणि आत्ताचे घावणे? रात्री माझ्या नाही, आधी बरं, ठीक आहे, आपण, आधीच रात्री. sequence नाही येऊ ना. एक मिनिट इकडं. एक मिनिट, मंदिराकडे आपल्याला इकडे जायचंय. वरती पार्किंगच आहे आय थिंक सो. ऑटो करायची हे का? बघूया, इथं बॅनर दाखवून द्यायचा म्हणजे सर्वांना समजेल. हे बघा, इकडे बोर्ड पण लागलेला आहे मंदिराचा. बघू शकता तुम्ही, आसुदबाग दापकेवाडी दापोलीमध्येच आहे. सो या साईडने आपल्याला जायचं मंदिरात. आमचे 2-3 मेंबर गाडीमध्येच बसलेत. तर चला. Actually, ठीक आहे, त्यांना नव्हती आणि ती इच्छा, पार्किंगला पण आम्हाला इश्यू होता. सो आम्ही जोपर्यंत रिटर्न जाऊ तोपर्यंत ते गाडी पार्क करून आमच्यासाठी रेडी राहतील येस. आम्हाला pick करण्यासाठी. गाडी वळवून. येस. आणि काय होतं आपल्या रात्रीचा काहीतरी विषय चालू होता. तर ओव्हरऑल पायांची तर बरं ठीक आहे चल. तुमची मराठी आहे का? मी नाही, त्याला मी बीप लावतो बरोबर. सो अगदीच त्याच्या भावना. भावना माझ्या मनात तेवढ्या एका शब्दालाच. एकदम मनापासून काय मला वाटलं ते सांगितलं मी. ते बघू शकता वरनं एक हे येतं हा. छोटंसं शहरासारखं. थांब आता परत. कोणी थांबले का? तुम्ही त्या पाण्यामध्ये काही करत बसले काही? एक नंबर टेस्टी गोड पाणी. खरंच पिलं त्याने पाणी. पाणी हातातलं टाकून मग दाखवलं का तू? ते जादू करायचा प्रयत्न केला. लोक करतात ते पाणी पिण्याचं नाटक करून. मार्केट पण आहे, बघू शकता तुम्ही. खूप अल्फाना. हे बघ कसं मस्त आहे. यार काय झाडी, काय डोंगर आहे. आपल्याला लेफ्ट जायचं. अजित एकदा तो डायलॉग. मला वाटतं आपण लेफ्ट घेऊया. अजित, काय झाडी काय डोंगर. मग तुमचा डायलॉग तरी तयार करा. इथं काय त्याचा विषय? वर्जिनल. अच्छा ओके. हे काहीतरी वेगळंच दिसतंय विषय, नवीन प्रकार. बघायचं काय विषय काय ते? हे मोदक आहेत का आपले? उकडीचे मोदक आहेत. कसे भेटते? किती वेळ लागेल त्याला? बरं ते काय बॉटलवाला विषय? अच्छा शोपीस वाला आहे का?
पण एकदम व्यवस्थित आणि पद्धतशीर रस्ता वगैरे येते ना, हो एकदम मस्त. झाड वगैरे असं निसर्गात आल्यानंतर. कुठल्या हिरवळीविषयी बोलतोस तू? हे काय मस्त फुल आहेत. परत गेले तो जा पुढं मी घेतो. नक्की कोणत्या हिरवळीविषयी बोलतो? हे, अजित थांब एक मिनिट. प्रसन्नाच्या इच्छा आपण पूर्ण करू. हा, काय विषय? कुठल्या हिरवळीविषयी बोलत होतो तू नेमका? सौरा, सिरियसली काय मस्त आहे झाड वगैरे. हे मंदिर ना ऍक्च्युली मी ब्लॉग मध्ये बघितलं होतं सौरा. हा, युट्यूबच्या बरंच काय काय ऐकलं होतं. आणि इव्हन ब्लॉग मध्ये पण हा रस्ता वगैरे एकदम ब्लॉग मध्ये बोललो होतो ना अर्धा किलोमीटर. ब्लॉग. हो ना. हा हा, ब्लॉग म्हणजे व्हिडिओ लॉग आणि ब्लॉग म्हणजे रायटिंग वाला ब्लॉग पेज. येस, ते आता ब्लॉग पेजेस तेच असतं ते, फक्त ते ब्लॉगचा पण व्हिडिओ म्हणजे ब्लॉग. व्लॉग म्हणजे व्हिडिओ आणि आर लॉग म्हणजे रायटिंग ब्लॉग ना. जाऊ दे. आपण हे ग्रामॅटिकल मॅटर्स वरती डिस्कस नको करूयात. आपण निसर्गाचा आनंद घेऊयात जरा. आम्ही पण उचलून का रे रडवतो लहान मुलाला? कुठं ते आहेत इथे. हा, चल चल चल, आहेत ते आहेत. किडनॅप केलं आम्ही. अरे ते बिचारा घाबरला, त्याला वाटलं पुढे गेले म्हणून पप्पा त्याचे. ए यार पडशील. काहीच नाही होणार, टेन्शन नका घेऊ. फक्त इथून जाईपर्यंत नीट राहा. ते जाऊ दे ना, पण हाय रस्ते वगैरे बघ कसलं मस्त आहे. ते तर त्याची फक्त एकच आहे, त्याचं दुसरं काय नाहीये. त्याचं लक्ष धन मन तन सगळं तिकडेच लागलं त्याचं. त्याला भावाभिवांची काय काळजी नाही. हा? होय सौर्या, दुसरं काही सुचतं का नाही तुला तिला सोडलं तर? आहे ना माझा भाऊ आहे. हा, तुझा भाऊ आता तर पण त्याला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही त्याचं काय? कॅश 500 रुपये. हो, पण 5-6 हजार रुपये कॅश आहे रोहितकडं. पण त्याने आणली का मला नाही माहिती. कॅश सोबत नाही ना आणली तू? मला माहित नाही एवढ्या आतमध्ये. मी बोललो होतो तुम्हाला मध्ये चालत जायला लागणार. पण नाही आणली का? 500 रुपये उरलेत आपले. हा, तेवढंच घेणार प्रसन्न आपण घेतलं फार फार तर. आणि या सगळ्यांकडे वायफायचे विषय असणार. घ्या जबरदस्ती असं म्हटलं तो घ्या जबरदस्ती घ्या. रडेल 5-6 मिनिटं काय होतं. काय मस्त रस्ता आहे. ह्या पायऱ्या अशा अर्ध्या बनवल्यात ना सौरा. एक तर पूर्ण एका पायरीवर एक पाय पण ठेवता येत नाही, आणि 2 ठेवलं तर असं वाटतं पुढच्या पायरीवर स्किप होणार आहे. नाही नाही, काय नाही होत रोहित. वर्थ असेल ना. अशाच व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ मध्ये. हा, असू दे. अँड कोण आहे का मग? मी कुठून येणार? याच्यासोबत पण थांबा रे.
नाही व्हिडिओ घे जाताना फोटो काढू. घेतला का नाही? अच्छा एक चला एकदम मस्त मजेत आहे पण रस्ता वगैरे त्याच्यातनं जायचं रोहित आपल्याला थोडं तरी जेवढं मी ब्लॉग मध्ये बघितलं त्यानुसार. कोण मग मंदिरात मध्ये आहे. इथून कसं रस्ते आले असते? गाडी कुठे आली असते इकडून? हा ते तर आहे. आता फोन लावायला आपल्याकडे रेंज नाही, त्यांना पण नसणार रेंज. हा दापोली हा किंवा कोकण काय विषय नाही, आपण टाकू. हा बघ ब्रिज. हे बघ इकडे जाऊ शकतो आपण थोड्या वेळासाठी जायचं तर. हे बघा हे आमचे आहे कोकण टीम. पण कोकण टीम मधले फक्त 5 जण आम्ही इकडे आलो, 3 जण फक्त गाडीतच थांबलेत. त्यामुळं विषय असा आहे की इकडं आहे एकदम खतरनाक सीन. हे बघा आम्ही ऍक्च्युली ब्रिजवर नाही आणि खाली आहे तसं मस्तपैकी झरे वगैरे लोक एन्जॉय करतात इकडं. हा मग विषय का थांबायला तर लागणार ना मित्रा. एवढा विषय एवढं चांगलं नैसर्गिक सौंदर्य सोडून आपण स्किप करून नाही जाणार ना. नाही मी नाही बघत होते. मी रोहित जिमची ताकद इकडे काढतो. हा आता असं वाटायला लागले जसं आपण आधीच्या कधीतरी मंदिरांमध्ये वगैरे जायचो ना, तसं प्रॉपर एकदम गावाकडचं. आम्ही बरंच ऐकलं होतं या मंदिराविषयी, त्यामुळं इकडे येणं तर मस्ट होतं. हारणे बीच पासून फक्त 3.5-4 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती मंदिर आहे. त्यामुळं वर्थ आहे वर्थ इकडे येणं जर कधीही आपण आलो कोकणात तर. हा ना काल चालेल का? काही विषय नाही. हा दादा सॉरी. ते म्हणते त्यांना काका म्हणलं एक तर राग येतो आणि नेमकं काका बोललो मी. हा अजित तुझी थोडीफार ट्रेकिंगची इच्छा पण पूर्ण झाली असेल ना? सिरियसली त्याने थोडस चढायचं दिसलं, सिरियसली घेतलं का? त्याच्यातला ट्रेकर जागा झाला आणि तो गेला पुढं. आपण राहिलो अजून इकडेच. सौर्या कसं वाटतं सौरभ दादा लिम कुठे गेले? हाऊ आर यू फिलिंग? असं काय वाकून चाललंय? लिव्हिंग विथ नेचर. हे बघा हालत कशी झाली यांची. आठवलं पाणी काहीतरी असेल, ते लोकल लोक असतील त्यांना माहिती असेल. सिरियसली थकलो आपण बरोबर आहे, पण आहे तर वर्थ इकडे येणं. तो बघ कुठे गेलाय आजा. हो होपफुली इथे काय रे बहुतेक वाटते, मला पण नाही माहिती नेमकं, कारण ह्यांनी साईडला ठेवलं. बघूयात कुणी आहे पण नाही इकडे जवळचं.
प्रसन्ना, होय प्रसन्ना, हाऊ इज द जर्नी? कसं बोलण्या इतकी पण कॅपॅसिटी नाही उरली. फायनली अजित तुझ्यातला ट्रेकर जागा झाला होता का? तुझ्यातला ट्रेकर जागा झाला होता? मला माझ्या सक्सेसफुल झाली का ट्रिप? फायनली तुला ट्रेक पण भेटला. असं एक छोटंसं प्रवेशद्वार आहे जिथून मे बी वाकून जायला लागणार जरा. ओ हा आधी रोहित, हे बघ इथं वाच काहीतरी इन्स्ट्रक्शन्स आहेत आपल्यासाठी. दापोली तालुक्यातील आसूद गावातील श्री लक्ष्मीकांत केशवराज मंदिर हे फार पुरातन पांडवकालीन मंदिर असून सुमारे 5000 वर्षापूर्वीचे भक्त श्री विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे. 5 पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलेले आहे. देव श्री लक्ष्मीकांतांची केशवराज मूर्ती काळ्या पाषाणाची 3.5 फुटांची उंची आहे. शंख, चक्र, पद्म, गदा अशी आयुधे असून मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समोर गोमुखातून वाहणारे पाणी सतत 12ही महिने वाहत असते. आंब्याच्या बुंदातून जिवंत झऱ्याने येणारे शुद्ध व निर्मळ पाण्याचे पिण्याचं पाणी आहे. चल हे बघ इथे समोर, हा ना. एक नंबर, खरंच मस्त मंदिर आहे हे ना. आंब्याच्या झाडाच्या बुडातून आलेलं पाणी आहे. वरती मला नाही माहिती, पण तिथे झरा आहे आणि त्या झरात नाही 12 महिने पाणी वाहत असतं पिण्यासाठी पण. हे पूर्ण मंदिर आहे. हा आणि आहे सुंदर आणि निसर्गरम्य मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. सिरियसली इथं पण एक आहे छोटीशी मूर्ती मोठ्या मंदिराच्या समोरच. चल झालं दर्शन घेतलंस? गँग झालं का बसून? कसं आहे मंदिर प्रसन्न? वरती आहे ना? खरं तर आपले हे सगळे सांस्कृतिक मंदिर यायला पाहिजे आपण, माहिती आहे आजकालची जी बनतात ती. पूर्ण काय एक पन्ना आणि 500 रुपयात माझ्याकडे. किती होईल बिल? किती रुपयांचं ते? झालं आहे माझ्याकडे. कोकम आणि पन्ना आहे का? लेट मी गो विथ पन्ना. एक कोकम 4 कोकम मला. मजा आली पण. हा मी स्पेस क्रिएट केली. ह्याने व्हिडिओ डिलीट मारले होते ते आमच्या इथं डिलीटेड मध्ये थांबतात आणि ते स्टोरेज रिकाम होत नाही. मग मी डिलीटेड मध्ये जाऊन डिलीट केले. हा पण डिलीट मारले. माझे ते मोठे 15-20 जीबीचे व्हिडिओ असतात ना रे, त्यामुळं स्टोरेजचा नेहमीचाच मॅटर आहे. काय काय हा ट्रेकर जागा झाला त्याच्यातला ना. हा तेच मी बघितलं. मी अजितचं नाव काढते ट्रेकर. अजितची ट्रेक पण भेटली त्यामुळं. हा काय ते माउंटन आहे आणि ट्रेकर आहे लिहिले का वरती? पर्स्पेक्टिव्ह. ट्रू ब्रो, इट्स ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह ना. सो इथं मंदिर आहे आणि मंदिराच्या एकदम समोर ह्या काकूंकडे आहे पण आणि कोकम सरबत. अजितचं कोकम सरबत आहे आणि आम्ही 4 जणांनी घेतलेले पण. सूक आहे ना, भारी आहे. जास्त कौतुक नको करू कारण मग मी पण घेतल्यानंतर परत कोकम सरबत पेन. जरासं दे एक मला ट्राय करू दे एक सिप. अरे तेच बघायचं मला.
मला पण तेच राही एक गोट पिऊ दे, मग मला कळेल की पन्ना का कोकम. हे पण मस्त आहे. वेगळं घेतो. मी पण पन्ना. थांब ना थांब. थोडंसं अजून थंड असलं पाहिजे पण ठीक आहे. ओके आहे हे पाहिजे तुम्हाला हा बर्फ पन्ना आहे का? जरा सदा असेल तर काकू. 4 झाले. मला पण एक पण इथे 3 आहेत. एक 4. हे काचव ना तू घेतलंस काय? घेतो. हा. आहे का बर्फ जरासा? काय देतो हा एक पीस टाका. राजा थांब लगेच ठेवून मध्ये पण. त्याने एक संपवून दुसरं घेतलं. पण हे नॅचरल आहे भाई. उलट पकडलं का? ओके हे धरतो मी सोड. चला माझा बसून सुखात पिऊ. तुझं तिकडे घेतलं का त्याने? आहे का ह्याचं? घे अजून एक. 6 होतील का काय घेऊन होतील? येतो ना चल मी दोन्ही पण तुझं. हा चला ओके. मग आपण काढू फोटो. वर तरी दोन्ही मस्त आहेत. थांब सवऱ्या फोटो काढायचा आपल्याला. हा 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 मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं. यू यार मला पण पाहिजे व्हिडिओ मध्ये. मग सगळे व्हिडिओ मध्ये आले मी का नाही? तुझा आवाज, तुझ्या आवाजावर लोक तुला ओळखतात. बस थँक्यू सो मच. तेरी आवाज तेरी पहचान. मेरी आवाज ही मेरी पहचान आहे का? इथे ठेवू का? निसर्ग पण कुठे ठेवू? समोर गणपतीचं मंदिर इथे ठेवू का? कॉम्बिनेशन. हा ठेवू का? आपण हे आणायला पाहिजे होतं. हा ना स्टँड. नाही, विष्णू भगवानांचं आहे ना. आणि हे 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं मंदिर तिथे लिहिलेलं आहे बघ. आपण ते वाचलेलं होतं ना महाभारत. कॅमेरा होत नाही का रे? हा कॅमेरा उलटा नाही होत. लगेच नाही होत, त्याला स्विच करून व्हिडिओ नवीन तयार करायला लागतो. आता ठेवू कसं? जरा पकड, जरा थोडंसं ब्लॉगर बन ना, जरा काढ ना, ट्राय कर ब्लॉग. कुठे फॉलोअर्स वाढतील माझे तर बस. माझे वाढतील, माझ्या चॅनलवरती पडेल ते. पण तुझा आवाज लागेल ना पोट त्याच्यात. भरले माझं, पाणीच लई पिलं मग मी. नाही पण आता थंड टाकलं, बर्फ टाकल्यावर कसलं भारी लागते बघ ते. अजून वरती ते. हाऊ आर यू फीलिंग नाउ ब्रो? फिलिंग व्हेरी लेझी ऍक्च्युली. ओके. व्हॉट अबाउट यू? आरामदायी. झोप वाटतं का मला? ही सो टायर्ड. ही सो आय एम सो एनर्जेटिक. कारण हे तर आहे समोर गणपतीचं मंदिर आणि निसर्ग आहे. एवढ्या 3 गोष्टी असल्या तर बाकी अजून काय नाही लागत जगायला. पैसा. पैसा ठीक आहे रे, पैसा कमवू आपण. पैसा कमवायला जास्त वेळ नाही लागत. फक्त एक ब्लॉग. धक्के आलो जरा डॉगी कसं जाऊन. डॉगीला भेटून तू झोपला बिचारा, का डिस्टर्ब करतोय? थांब ना जरा, एखादा जागा भेटला तर खाली भेटतील ना तुला. किती पीस बिस्किट खाऊ घालतो दररोज तू? मी हा कुत्र्याला. इथं आल्यावरच की तिकडे पण तिकडे पण रोज? रोज माझ्या बॅगेत असतं मोस्टली. पण मला वेळ असेल तर मी थांबतो. मी गडबडीत असेल तर मग अवघड होतं. हा ना. मग माझं मन मोडून मला जावं लागतं. चांगली गोष्ट आहे खरं तर. पण हे बघ, हे पडलेलं पण भारी होतं रे. आधीची बांधकाम वगैरे पण बघ कसलं मस्त दिसतं ते. अजित, you wanna try this? You wanna try this? Don't want to spoil my कोकम. वाय I'm full. आपण प्रसन्न थोडा गेलं, मी थोडंसं घेतो. थोडं मी गोट पेन फक्त. प्रसन्न जरा दे मला. बस बस आहेच तेवढंच तेवढं. त्यांना वाटलं तसं तर मी पण पाणी जास्त पिलंय पण सिरियसली नाही, पण मजा आली. चढायला जरी लागलं ना, थकलो पण आपण जरासं. पण नाही मला, मी आता पण त्यांना असंच वाटत इथं गेले अजून काय ना इथं मी काय केलं माहितीये, कॉल पण नाही लागत आहे. मी ना व्लॉग बघितला होता आधी. इथे यायच्या आधी आपण रूम मध्ये बसलो होतो ना, तेव्हाच मी व्लॉग बघत होतो. ते कालच्या पुढे झाड हे आहे का बघ, पूर्ण बघ. हिडन गेम ऑफ कोकण. हा सिरियसली वरती ते जर आपण. आणि हार्नेपासून फक्त 3 किलोमीटर आणायलाच पाहिजे. फॅमिली घेऊन यायला पाहिजे. आणू आपण कधीतरी. बीच वर तर येणार नाही. पण ह्या मंदिरात मला ते फालतू आवडतच नाही. घेऊन येणार अचानक खूप आवडेल. हा माझ्या मम्मीला वगैरे पण आवडेल हे. फक्त कोकणात येतो फक्त हाऊस पार्टीसाठी बस. तू का? नाही यार, मला कोकण खरंच आवडतो. पण मग जे आता कमर्शियल बनलंय ना,
ते कोकण मलाही नाही आवडत, मला रॉ कोकण आवडतं. मी अजूनही जर कधी आता नेक्स्ट कोकणच आहे. हा हे रॉ कोकण आहे. आपण तिकडे बीचवर होतो ते पूर्ण कमर्शियल आहे. मी आता नेक्स्ट टाइम येणार आहे. हे जास्त चांगलं आहे ना. हा कम्पेअर नाही पण हा प्रॉपर निसर्ग येणार आहे. पण चांगलं आहे. त्यांची चुकी आता आपण काय करणार. आपल्याला थोडी माहिती आहे मला. मला माहिती होतं रे, सांगतो ना एवढं. सांगितलं होतं मी मित्रा. तुम्ही ते खूप कॅज्युअली घेतलं. ते नाही आले तर त्यांची चुकी आपली. कधी? काल होतं. हा काल 8 तारखेला बरंच काय काय होतं. वॅक्स लावलं केसाला ते इरिटेट करायला लावली आता केस. मी कधीच नाही लावत म्हणूनच मला ते कंटाळा येतो वॅक्स. अरे मी काय केलंय, मी नाही लावत. मी ते कशामुळे लावलं कारण ते आपण तेल बिल काय लावलं. मला आधी गरज पाठीची लावायची का तर माझी केस बसायची नाही. पण आता ती सवय बसली ना, नुसतं यायचं आपला हात फिरवायचा. तेव्हा फिरवलं की बसून जातात केस. ड्रायर नव्हतं ना सकाळी, रोहितकडे होता ना. ते लो पॉवर वाले. नाही रे ते हीट करणं पण ना उलट तुझे केस डॅमेज होतील माहिती. नाही हिट नाही करत जास्त मी, मिडियम हिटवर करतो मी. हवा जोरात खायला पटकन सेट असतो, हवा जोरात हवा. हो नाही काही प्रॉब्लेम नाही काय. हा नाही काही हरकत नाही. मी जस्ट हो हो नक्की नक्की हो 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 या नक्की हो. आता इथे आहे निसर्ग आणि आम्ही चाललोय इकडे झरा पाणी वगैरे खाली. याचसाठी आलो होतो कोकणात खरं तर. आहा रोहित मी पडणार नाही ना मित्रा, जरासं काढ ना. मला पण येऊ दे हे करणार आहे. हे तिथे घसरत नाही जर सुस्ती. कसं वाटतं रोहित? मस्त कॅमेरा तुझ्याकडे विचारतो मी. मग विचार मला, तू आधी विचार. कसं वाटतंय? एवढा हळू विचारशील तर कसं वाटेल? कारण कॅमेरा माझ्याकडे आहे ना, आवाज जातो मला त्यामध्ये. तुला कळलं ना, मग सांग पुढे. खूप मस्त वाटतं ऍक्च्युली. हे बघ इकडे अजून कसं नजर आहे. याचसाठी केला होता अट्टास कोकण ट्रिपचा. हा हट्ट मला आवडला. देऊ या चलेगा कोई बात नहीं. I will go there. हा आहे मध्ये जा ना, तिकडे बाजूला बसून काय फोटो काढतो. नाही पडत जा बिंदास. फक्त सांभाळून, तिथे शेवाळ आलेलं आहे. पडलो तर मी बनणार तुझा. हो 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 हा थांब पहिल्यापासून बघ. करायचं का डायरेक्ट पाडून दाखवत ना. पण होय, पण जर आपटला तर मग डाग राहणार नाही तुझी. ए काय झालं तुला? एन्जॉय करायला आता नाही झाले फोटो यार. फोटो नको आता, आपण व्हिडिओ काढू आता. अजित थांब पहिल्यापासून. ए अजित नाही नको करू. त्याच्याकडे शूज, त्याच्याकडे हे होता. ऐका की इथं मध्ये पाय ठेव आणि नीट जा. कशाला उगाच, कारण पाणी या डोक्या बिक्याला लागलं तर परेशानी होईल. ए जीत इथं नाही रे बाबा, कारण पाणी येते आणि शेवाळ आहे त्याला. ए डॅनी काय होतंय? ते मगाशी घ्यायला पाहिजे होतं यार. तेच तर, तो दगडावर पाय द्यायला गेला नाही. फायनली शाहरुख खान, MSC चा शाहरुख खान.
अरे चप्पल आता मी धरेन पण तुला देऊ कसा टाकू का ए अरे काय करता तुम्ही घेतली ना मी घ्या ए रोहित काय करतोय आता काय तू सांगितलं लाईव्ह कुठं नको तुझं सांगितलं लाईव्ह कुठं नको ऐकू का नको तू सांगितलं ते चालायला खरंच शेवाळ आहे खूप आणि रिस्की पण ए बाबा तू राहू दे तू चप्पल इथं सोडून जा आता अजित मीच पडणार होता आता खरंच शेवाळ आहे रे दगडांवरती केले पाहिजेत मित्रा हेच लक्षात राहील तुझ्या मग घरी गेल्यावर काय लक्षात ठेवशील फायनली अजित पितो पाणी स्वाहा होय प्रसन्न अशा ठिकाणी 5-6 दिवसांच्या सुट्ट्या घेऊन यायला पाहिजे रोज यायचं बीचला हा हा ना चला ए थांबा मला पण येऊ द्या रे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पुढे पोहोचवलं मी कोणी मागे राहायला लावले हा मग तुम्हाला कॅप्चर कोणी केलं असतं चला सुख आहे भाई सुख थांब रे जट्या चला मित्रांनो आता आम्ही लागलेलो आहोत परतीच्या प्रवासाला अच्छा घे चालू दे जरा वेळ काय प्रॉब्लेम आहे 15-20 मिनिटांचा ब्लॉग बनेल मस्त काही प्रॉब्लेम नाही काहीच नाही ना माझी याची किती बॅटरी म्हणतो स्टोरेज बॅटरी कमी आहे माझी हा का 50%च होती आणि आजकाल कॅमेरालाच बॅटरी खाते माझं हा ना नाही सगळे एकदा तरी स्लिप झाले पुन्हा एकदा हे बघा कुठल्या मूवी मध्ये पण आमचे ट्रेकर जागे झाले बघा डायरेक्ट पळायलाच लागला तो सो आहे हा परतीचा प्रवास हे खूप सुंदर आणि इकडे पण बघा तो जरा जिथून आता आम्ही आलो खाली आहे मला वाटतं कॅमेऱ्यामध्ये दिसेल नाही माहिती पण जर कुणीही तुम्ही हार्ने बीचच्या जवळपास आलात जर कधी दापोलीमध्ये हार्ने बीच वगैरे या एरियामध्ये आलात तर केशवराज मंदिर इकडे यायला विसरू नका कारण खरंच खूप सुंदर मंदिर आहे घ्यायचंय कोण कोण काय काय घेते मी हे मँगो वडे घेऊ का हे ऑफिसवाल्यांना काय द्यायचं कोकणवरनं एखादे घे ना प्रसन्न ते थोडं एक घेतील एक आमचं ऑफिसवरल्या पोरांसाठी पण घे काहीतरी ते आहे तर तेवढंच टेस्ट करतील मला वाटतं मला कोणाला द्यायचं तुला तर द्यायचं असेल ना मी तरी पण हे रूम मधल्या पोरांसाठी पण घेतो एक हा विषय बघा सगळेच एकत्र करा मी हे करतो हे आपले पर्सनल टाकू हे ग्रुपवर नाही टाकायचे ना हे प्रसन्न हे कोकम सरबत वगैरे घ्यायचं घरी तुला हा पहिला नाही ते घरी बनवायला ना ते
लहान येते 120. ट्राय कर हे 170 घे मला तर 120 ला देण्यापेक्षा. माझ्याकडे कॅश आता दिली ना तिथं 400 रुपये आहे कॅश. होईल ना. हे किती आहे 170 रुपयाचं हे. ऑनलाईन नाही का इकडे काहीच. जेवढा आहे तेवढं तरी घ्या आता. एक काम कर. किती होतं चेक कर. हा तुला आमसूल आहे ना? हे ते त्यांना दाखव काय काय घेतलं. हे आमसूल कसं लागतं सांग. मी आत्ताच खाल्लंय. आंबट चिंबट एकदम. कसं आहे. कसा विषय रोहित. कडक आहे. मला फायदा आहे. हम्म पित्त होत नाही. आमसूलने. ते बघा एवढं सगळं आम्ही घेतले. आमसूल बिमसूल मँगो वडी आमसूल वगैरे. मध्येच माझ्या मोबाईलचं स्टोरेज संपलं होतं त्यामुळं आता आम्ही ऑलमोस्ट पडलो मंदिराच्या बाहेर एक्झिटला. सो खूप सुंदर मंदिर आहे आणि हे खरं तर कोकणाचं सौंदर्य किंवा अमानत आहे, प्रॉपर्टी आहे. खरं तर आपला तोच प्लॅन होता. त्यांना CNG भरायला पाठवायचं आणि निघायचं. पण कोणाला अंदाज नव्हता की एवढ्यामध्ये मंदिर आहे. सो लेट इट बी. फायनली हां खूपच लांब होतं. नाही पण मजा होती. एवढं पण जाऊ दे. कसं स्वरूप सोय करायची का. इथे थोडस पुढे गेल्यानंतर अबे ते पाणी वाजायला लागले. ते पन्ना पिलेलं अजून फास्ट चालायला लागलं. सिरियसली जर्नी इज मच मोर ब्युटिफुल दॅन डेस्टिनेशन. अजूनही भाई किती दिवस हे विसरणारच नाही आपण. ही सगळी झाडं आणि पुढं काय होतं. काय हॉटेल, काय झाडी, काय डोंगर. पायऱ्या पण खूप आहेत. काय पायऱ्या. पुणे ना सगळे पुण्याचे तिथे शनिवार रविवार. नाहीतर काय खाज थोडीशी. कोल्हापूरला पण जाऊ ना थोडं. हा सगळ्या गाड्या MH 12 आणि 14 आहेत. कोल्हापूरला जाऊ ना. तर करली बीच का. आंबाबाई ते तर सगळे जातात ना रे कधी ना कधी. शुअर ब्रो. वाय नॉट. कोल्हापूरचा आहेस तू. MH09 का. तू टॅग कर सगळ्या MH09 वाल्या लोकांना. चलो सो हा व्लॉग अपन आता करूया तिथे एंड. मिलते हैं फिर कभी ना कभी किसी न किसी व्लॉग में. बाय.